रंगलेला आजचा हा शिवसोहळा. सर्वजण या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली शिवदिनाची पहाट. प्रत्येकाच्या हृदयात आज निर्माण झाली शिवप्रेमाची लाट. शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. कोट्यावधी देवांची अब्जावधी मंदिरे असतात. कोट्यावधी देवांची अब्जावधी मंदिरे असतात, पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर राज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात. त्यांना छत्रपती म्हणतात. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखलिया आग. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखलिया आग. देवा आमचा शिवछत्रपती एकटाच हिंदवी वाघ. देवा आमचा शिवछत्रपती एकटाच हिंदवी वाघ. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शिवरायांना घडवणारा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ. औ साहेब तुम्ही नसता तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते पाहायला मिळाले हिंदोळ्याचे सोहळे. स्वराज्य स्थापन करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. पण या व्यक्तीला जागतिक आदर्श स्थान मिळवून देणाऱ्या त्यांच्या माता आदर्श जिजामाता. शिवरायांना जन्म देण्यापासून ते छत्रपती पदापर्यंत पोहोचवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे जिजाऊ मासाहेब. जिजाऊंच्या आयुष्यातील 50 वर्षांपैकी 45 वर्ष त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी जिजाऊ. अरे काय आहे या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. काळ्या पथरावर विसावलेला कृष्णा कोयना, गोदेच्या हाती निर्मळ कपारीवर बैसलेला, ग्रांथिक पुस्तकांनी गजबजलेला माझा महाराष्ट्र पाहिला तर ओठावरती शब्द फुले उमटतात. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. अशा माझ्या महान महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी सर्वसामान्यांनी लिहिला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी येड्या गबाळ्यांनी लिहिला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी लुंग्या सुंग्यांनी लिहिला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दोडणाऱ्या घोड्यांच्या टापांनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या पराक्रमांनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय मावळ्यांच्या रक्तांनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय संभाजीराजांच्या रक्तांनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीच्या पात्यांनी. आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय जिजाऊ मासाहेब यांच्या हातांनी. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्व गुणसंपन्न व्यक्ती असणारे एकमेव राज्य म्हणजे शिवछत्रपती. कुठल्याही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं नव्हतं तरी सुद्धा 30 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या छताडावर 111 गडकोट बांधली. अशा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम इंजिनियर म्हणजे शिवछत्रपती. आपल्या आज्ञापत्रामध्ये उल्लेख केला, आदेश दिला, सैन्याला आरमारासाठी झाडे लागली तर वाळलेली झाडे तोडा. असा उत्तम निसर्गरक्षक राजा म्हणजे शिवछत्रपती. जगाच्या इतिहासात स्वतःचा आरमार उभा करणारा भारतीय नौदलाचा जनक म्हणजे शिवछत्रपती. ज्या काळात स्त्रियांची आबरू लुटली जात त्या काळातील स्त्रियांचा खऱ्या अर्थाने भाऊ म्हणजे शिवछत्रपती. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या तुकडीपासून 1 लाख सैनिकांची तुकडी निर्माण करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. जिजाऊंनी शिवबाचं नावच असं ठेवलं की त्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला आहे. शी म्हणजे शिकणे, वा म्हणजे वाचणे आणि जी म्हणजे जिंकणे. जिजाऊंनी पुत्र जसा घडवला की छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिने जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिजतेज, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार कधी न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राष्ट्र होता माझा अंधारात गुलाम रूपी औरंगजेब रूपी अजगराच्या विळख्यात. अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखळ दंडांच्या बेड्यात. होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार व पाठीवर दादोजींचा हात. डोक्यावर जिरे डोक व हाती भवानी तलवार. घातला स्वराज्याचा पाया शोषून छातीवर वार. होता तो सिंहाचा छावा खेळून गनिमी गावा. माजून रण दुदुंब रणांगणात खेचून आणला त्यानं विजय आपल्या अंगणात. जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग. विशाल सागरालाही पायबंद घातला त्याने बांधून सिंधुदुर्ग. नजर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी. केली 9 वेळा स्वारी तरी पडला अपयश पदरी. असेल का दुःख या परी म्हणून थांबला नाही तो, झुकला नाही तो. पेटून उठला तो मर्द मराठा. भिडला थेट मुघलांना, दिला आव्हान त्यानं डच पोर्तुगीजांना. घेतला अंगावर त्यानं ब्रिटिशांना. शेवटी मराठ्यांचाच राजा तो, पुरून उरला सगळ्यांना, पुरून उरला सगळ्यांना. उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया. हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया. उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया. हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया. हम कर्जदार रहेंगे उस वैद्य के, हम कर्जदार रहेंगे उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति का नाम लिख दिया, जिसने दवा में छत्रपति का नाम लिख दिया. जय जिजाऊ जय.